हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एसओसी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी मराठी माध्यमचा व्हिडिओ टाकलाच नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मराठी माध्यमची व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप कमी आहेत. मी सायन्स 1 सायन्स 2 म्हणजे इंग्लिश मीडियमचे टाकलेले आहेत, पण ते सुद्धा जास्त टाकलेले नाही आहेत या मागच्या एका वर्षामध्ये. पण इथून पुढं तुम्हाला मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो किंवा कुठलाही क्लास असो, त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत राहतील. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर एकदा सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चं 7वं प्रकरण, भिंगे व त्यांचे उपयोग. महत्वाचं प्रकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण भिंग म्हणजे काय बघणार आहे. ओके, अपवर्तित किरणाचे लेखन, चिन्ह संकेत, मानवी डोळा व भिंगाचे कार्य, दृष्टीदोष व उपाय व भिंगाचे उपयोग, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकरणामध्ये बघायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भिंगे म्हणजे त्याला आपण लेन्सेस म्हणतो. भिंगेला काय म्हणतो आपण? लेन्सेस म्हणतो. कुठं बघितले तुम्ही लेन्सेस किंवा त्याला आपण भिंगे म्हणू? ठीक आहे. तुम्ही चष्मा बघितला का म्हाताऱ्या माणसाचा? असतो ना त्याचा गॉगल, बघितले का तुम्ही? म्हाताऱ्या माणसाचे किती जाड असतात ते. तर ते काय असतात? भिंगे असतात. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा भिंगे असतात. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराला एक नेत्रगोळ असतो, तिथं पण आपल्याला भिंगे पाहायला मिळतात. आणि जो घड्याळ वगैरे दुरुस्त करतो ना, ते सुद्धा भिंगाचा उपयोग करतात. ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरामध्ये, ठीक आहे, बऱ्याच वेळा तुम्ही कंपास आणला असेल, त्या कंपासामध्ये एक भिंग येतो. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही त्याने कापड वगैरे जाळण्याचा प्रयत्न करता, तर कुठे ना कुठे तुम्ही भिंगे बघितलेले आहेत. मग भिंगाचा उपयोग काय असतो? तर भिंगाचा उपयोग असतो की जे प्रकाश किरण येतात त्यांना एका जागी गोळा करणं किंवा त्यांना दूर पाठवणं, हे त्यांचा उपयोग असतो. ठीक आहे. म्हणजे दूरची वस्तू जर आपल्याला मोठी पाहायची असेल, एखादी वस्तू खूप दूर आहे, त्याला आपल्याला मोठं करून जर बघायचं असेल ना, त्यासाठी आपण भिंगाचा उपयोग करतो. हे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. चला बघूया नेमकं भिंगाचे दररोजचे उपयोग काय आहेत. बघा, दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारी भिंगे तुम्ही पाहिलीच असतील. ओके, वृद्ध माणसे वाचण्यासाठी वापरणारी भिंगे तुम्ही बघितलं असेल. ज्यांचं वय खूप जास्त झालेलं आहे, त्यांचा चष्मा जर बघितला तर खूप असा ठोकर असतो, खूप मोठा असतो त्याचे ग्लास, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना समोरची वस्तू ना खूप मोठी दिसते. ठीक आहे. तिथं आपण भिंगाचा उपयोग करतो. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वाराला असलेले नेत्रगोल. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल, घराच्या दरवाजाला आपण काय करतो? नेत्रगोल बसवतो, जेणेकरून आपल्याला बाहेरचं समजते की बाहेर कोण आहे. ठीक आहे. तर इथं पण आपण उपयोग करतो. घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागीर डोळ्याला लावत असलेला उपकरण. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, जो घड्याळ दुरुस्त करतो ना, तो त्याच्या डोळ्याला ना एक भिंग लावतो. ठीक आहे. म्हणजे घड्याळ खूप छोटी असते, त्याच्यामध्ये पार्ट सुद्धा खूप छोटे असतात ते बघण्यासाठी. म्हणजे तिथं पण काय होतो, या भिंगांचा उपयोग होत असतो. आणि अजून तुम्हाला सांगायचं झालं तर कॅमेरा तुम्हाला माहित असेल, तुमचा मोबाईलच आहे तुमच्याकडे, या मोबाईलमध्ये सुद्धा भिंगांचा उपयोग होत असतो. ठीक आहे. चष्म्यामध्ये भिंग असतात. याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी तयार केले जातात, हे तुम्ही अभ्यासले आहे. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल दुर्बीण, ठीक आहे, भिंगापासूनच बनवतात. चष्मा भिंगापासूनच बनवतात. हे गोष्टी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. पण आता नेमकं भिंग म्हणायचं कशाला? ठीक आहे. आता कुठलाही काच आपण घेतला तर त्याला आपल्याला भिंग म्हणता येईल का? कुठला काच घेतला, आपल्याला सापडला एखादा पारदर्शक काच, त्याला भिंग म्हणता येईल का? चला बघूया. भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. म्हणजे भिंग काय असते? एक पारदर्शक माध्यम असते. पारदर्शक म्हणजे काय? की प्रकाश आला की दुसऱ्या बाजूने निघून जातो, याला म्हणतात पारदर्शक. पारदर्शक म्हणजे काय? आपण त्या काचामधून पलीकडल्या गोष्टी पाहू शकतो, त्याला म्हणतो आपण पारदर्शक. ओके. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असे म्हणतात. बघा, एक लक्षात घ्यायचं आहे, भिंग म्हणल्यानंतर ते असते पारदर्शक. एक पॉइंट लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे भिंगांचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय असतात. ठीक आहे. मग ते अंतर्गोल असो की बाह्य गोल असो,
ठीक आहे, म्हणजे बाह्य गोल असो किंवा अंतर्गोल असो चालतात, आपल्याला काही फरक पडत नाही, पण त्याचे भाग कसे असले पाहिजे, गोली असले पाहिजे, त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल, त्याला भिंग म्हणता येईल. ठीक आहे, मग बघा आता गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. म्हणजे बघा एखादं भिंग आहे आणि त्यांचे गोलीय भाग जे आहेत ना ते बाहेरच्या बाजूने असे फुगीर आहेत. बघा हा भाग बघा फुगीर आहे आणि हा भाग सुद्धा फुगीर आहे. मग याला काय म्हणायचं, अशा भिंगाला आपण म्हणतो द्विबहिर्वक्र भिंग. काय म्हणायचं, द्विबहिर्वक्र भिंग. याला इंग्रजीमध्ये कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतात. ठीक आहे, इंग्रजीमध्ये मला माहित आहे, ठीक आहे, कारण मी बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे, पण मराठीमध्ये थोडं मला अवघड जात आहे, बरोबर आहे, पण लक्षात घ्या मी सांगतोय ते. ठीक आहे, किंवा याला आपण दुहेरी बहिर्गोल भिंग असे सुद्धा म्हणतो. ओके, आता बघा हे गोष्टी माझ्या लक्षात राहणार नाही, ठीक आहे, की अशा भिंगाला काय म्हणतात, पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हे भिंग त्याच्या कडेपेक्षा मध्यभागी जाड असते. बघा हा जर भिंग बघितला, हा त्याचा कडा आहे. ठीक आहे, हा कडा आहे आणि हा त्याचा काय आहे, मध्यभाग आहे. मध्यभागीला हे जाड असतं. ठीक आहे, जे दुहेरी बहिर्गोल भिंग असते ना हे मध्यभागी जाड असते. ठीक आहे, त्याच्या कड्यापेक्षा. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्वि अंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग असे म्हणतात. म्हणजे बघा असा भिंग ज्याचे दोन्ही भाग अंतर्वक्र असतात, आतील बाजूने गोली असतात, अशा प्रकारे अशा भिंगाला आपण काय म्हणतो, द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग अशी म्हणतो. ठीक आहे, आता हे भिंग त्याच्या मध्यगापेक्षा कडेला जाड असते. बघा हे त्याचं मध्यगा आहे, तर इथं ते पतलं आहे आणि त्याच्या कडेला कसं आहे, हे जाड आहे. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता दोन्ही भिंगामध्ये फरक आहे किंवा त्याचा उपयोग कशासाठी होतो हे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे, चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, भिंगाचे प्रकार 7.2 मध्ये दाखवले आहेत. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते. हे लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रकाश किरण त्या भिंगामधून जातो त्यावेळेस त्याचे दोनदा काय होते, अपवर्तन होते. कस काय बघा मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आता बघा हा भिंग आहे. ठीक आहे, बघा हा बहिर्वक्र भिंग आहे. बघा प्रकाश किरण आला, आता प्रकाश किरण आल्यानंतर इथं काय होईल, एकदा अपवर्तन होईल इथं, त्यानंतर बाहेर जाताना इथं अपवर्तन. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक भिंगामध्ये दोनदा अपवर्तन होत असते. त्याला आपण रिफ्रॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे, हे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना अशा प्रकारे दोनदा काय होते, तिथं अपवर्तन होते. त्यामुळे किरणांची दिशा बदलते. बहुतेक भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस भिंगामधून जे प्रकाश असतो तो अपवर्तन होतो ना, त्यावेळेस तो प्रकाश किरण काय करतो, आपली दिशा बदलतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण बेंड म्हणतो. तो काय करतो, आपली दिशा बदलतो. ठीक आहे, कशा प्रकारे बदलतो हे आपण नंतर बघणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता बघा बहुतेक जे भिंग असतात ना त्यांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात. ठीक आहे, मी आता तुम्हाला सांगितलं दोन गोलीय पृष्ठभाग. ठीक आहे, त्यापैकी प्रत्येक पृष्ठभागास एक संपूर्ण गोलाचा भाग असतो. म्हणजे बघा आपण काय बघितलं आता की इथं जर बघितलं तर हा एक गोलीय भाग आहे, हा गोलीय भाग आहे. मग प्रत्येक गोलीय भाग हे एका गोलचा भाग आहे. म्हणजे हा एका गोलाचा भाग आहे आणि हा दुसऱ्या गोलाचा भाग आहे. त्याच प्रकारे इथं बघा अंतर्वक्रामध्ये हा एक गोलाचा भाग आहे आणि हा सुद्धा एक गोलाचा भाग आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि परीक्षेमध्ये ना तुम्हाला काय दिले जाते, अशा प्रकारे एक चित्र दिले जाते. ठीक आहे, एक आकृती दिल्या जाते आणि तुम्हाला ओळखायला सांगतात की हे कोणत्या प्रकारचा भिंग आहे ते सांगा. बघा दोन्ही बाजू बाहेर निघलेल्या आहेत, बरोबर आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, द्विबहिर्वक्र भिंग. दोन्ही बाजू बाहेर निघल्या म्हणजे द्वि, बरोबर आहे, आणि त्याला काय म्हणणार, बहिर्वक्र भिंग. ठीक आहे, बघा आता इथं जर बघितलं तर एक बाजू कशी आहे, समतल आहे किंवा त्याला आपण सपाट म्हणूया.
ठीक आहे, सपाट आहे. आणि दुसरी बाजू काय आहे, बहिर्वक्र आहे. मग तुम्ही काय म्हणणार, तर तुम्ही याला म्हणणार समतली बहिर्वक्र भिंग. काय म्हणणार, समतली बहिर्वक्र भिंग. त्यानंतर बघा इथं बघा, एक बाजू बघा, इथं जर बघितलं तर हे अंतर्वक्र आहे, बरोबर आहे. आणि ही बाजू जर बघितली तर बहिर्वक्र आहे. म्हणजे एक बाजू अंतवक्र, दुसरी बाजू बहिर्वक्र. म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार, अंतर्वक्री बहिर्वक्र. ठीक आहे, अंतर्वक्री बहिर्वक्र भिंग. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इथं बघा, इथं जर बघितले तर दोन्ही बाजू आतच्या बाजूने गोली आहे. ठीक आहे, आतल्या बाजूने गोली आहेत. मग तुम्ही याला काय म्हणणार, द्विअंतर्वक्र. द्विअंतर्वक्र. ठीक आहे, इथं जर बघितलं तर एक समतल आहे आणि एक अंतर्वक्र आहे, तर समतली अंतर्वक्र. इथं जर बघितली तर एक बाजू बहिर्वक्र आहे आणि एक बाजू अंतर्वक्र आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार, बहिर्वक्री अंतर्वर्क. ठीक आहे, अंतर्वक्र, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर बोलण्यामध्ये थोडंसं होऊ शकते कारण आपण इंग्रजीमध्येच शिकतोय. ठीक आहे, आणि फर्स्ट टाइम मी मराठी मीडियमला शिकवते, त्याच्यामुळे थोडंसं शब्दामध्ये कमी जास्त होऊ शकते. तर त्या तेवढ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये ना यावर प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे हा थोडासा IMP आहे. ठीक आहे, कोणत्या भिंगाला काय नाव आहे हे तुम्ही लक्षात घ्या. परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार लगातार विचारला जातो. ठीक आहे, नंतर मला म्हणायचं नाही की सर याच्यावर प्रश्न आला आणि तुम्ही सांगितलाच नाही, तर यावर तुम्हाला 1 मार्कसाठी प्रश्न येतो. ठीक आहे, आता नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं होतं की प्रत्येक पृष्ठभाग हा एक गोलाचा भाग आहे. आपण काय बघितलं की जो भिंग असतो ना, त्याचा हा जो वक्र भाग असतो ना, हा वक्र जो भाग आहे ना, हा कुठल्या ना कुठल्या गोलाचा एक भाग असतो. ठीक आहे, मग अशा प्रकारे जर आपण केलं तर काय होईल बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, हे आहे आपलं बहिर्वक्र भिंग, बरोबर आहे, कारण दोन्ही याच्या बाजू बाहेर आहेत. बरोबर आहे, लक्षात घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो भिंग आहे ना, याच्या दोन्ही बाजू बाहेर निघलेल्या आहेत, म्हणजे याला आपण काय म्हणणार, बहिर्वक्र भिंग. आता याच्या 2 पृष्ठभाग आहेत. ठीक आहे, एक हा पृष्ठभाग आणि हा एक पृष्ठभाग. आता मी काय सांगितलं होतं की प्रत्येक पृष्ठभाग हा एक संपूर्ण गोलाचा भाग आहे. कशा प्रकारे बघा, आता मी जर या पृष्ठभागाला जर समोर वाढवलं, बघा हा जो वक्र पृष्ठभाग आहे ना, याला जर मी समोर वाढवलं तर एक गोल बनेल. कशा प्रकारे बघा, समोर वाढवतो मी, बघा समोर वाढवतोय, तेवढा गोल काही बरोबर येत नाहीये, पण समजून घ्या. तर बघा, हा एक गोल झाला, म्हणजे हा जो पृष्ठभाग आहे ना, तो या गोलाचा भाग आहे. मग इकडचा पृष्ठभाग हा इकडच्या गोलाचा भाग आहे. बघूया, याला जर मी वाढवलं तर अशा प्रकारे काय होईल, इथं एक गोल बनेल. म्हणजे ही जी काही लेन्स आहे ना, ही जी काही लेन्स आहे किंवा भिंग आहे, हे या दोन गोलाचे भाग आहेत. बरोबर आहे, म्हणजे बघा, या गोलाचा इकडचा भाग आणि या गोलाचा इकडचा भाग. ठीक आहे, समजले तुम्हाला? चला, हे समजले असेल. आता आपण बघूया अंतर्वक्र भिंग. आता बघा, हे आहे अंतर्वक्र भिंग आणि या अंतर्वक्र भिंगाचे हा एक आतील भाग आणि हा दुसरा आतील भाग. आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक वक्र भागाला आपल्याला समोर न्यायचं आहे. समोर नेण्यासाठी मी काय करतो बघा, अशा प्रकारे समोर नेतोय तर इथं काय बनेल, एक गोल बनतोय. ठीक आहे, म्हणजे हा जो पृष्ठभाग आहे ना, हा इकडल्या गोलाचा भाग आहे. ठीक आहे, इकडल्या वक्राला मी असं समोर नेतोय, तर हा जो पृष्ठभाग आहे हा इकडल्या गोलाचा भाग आहे. समजले तुम्हाला? म्हणजे या दोघांमध्ये काय आहे, हा भिंग. ठीक आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, याला मी आता इरेज करतोय. ठीक आहे, मोडतोय सगळ्या गोष्टी, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे,
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वक्रता केंद्र म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो आणि त्याला आपण सी ने दाखवतो. कशाने दाखवतो? सी ने दाखवतो. बघूया काय आहे. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात. प्रत्येक भिंगास C1 C2 असे दोन वक्रता केंद्र असतात. काय सांगण्यात आलेलं आहे? वक्रता केंद्र म्हणजे काय आहे? भिंग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाचं केंद्र म्हणजे वक्रता केंद्र. बघूया कोणतं आहे ते. बघा, हा जो भिंग आहे आणि हा जो भिंग आहे, हा जो भिंग आहे ना, हा इकडल्या गोलाचा काही भाग आहे आणि इकडल्या गोलाचा काही भाग आहे. म्हणजे या गोलाचं केंद्र आणि या गोलाचं केंद्र त्याला आपण C1 आणि C2 म्हणतो. हे झाले आपले C1 आणि C2. हे काय झालं आपलं? हे वक्रता केंद्र झालं. म्हणजे काय आहे वक्रता केंद्र? म्हणजे काय आहे की भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाचं केंद्र म्हणजे वक्रता केंद्र, जे मी तुम्हाला वरती दाखवलेलं आहे. ठीक आहे. वक्रता त्रिज्या म्हणजे काय? भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे आहेत, ओके, भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे आहेत त्या गोलाची त्रिज्या म्हणजे वक्रता त्रिज्या. म्हणजे हे जे भिंग आहे ना, या गोलाचा भाग आहे म्हणजे या गोलाचे भिंग म्हणजे वक्रता त्रिज्या आपण म्हणूया. आणि याचे हे त्रिज्या म्हणजे हे वक्रता त्रिज्या, याची वक्रता त्रिज्या. तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. वक्रता त्रिज्या म्हणजे काय? पृष्ठभाग ज्या गोलापासून बनलेला आहे त्या गोलाची त्रिज्या म्हणजे वक्रता त्रिज्या. ओके. त्यानंतर मुख्य अक्ष म्हणजे काय? त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो. एकदम सोपं आहे. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. ओके. बघा, इथं जर बघितलं तुम्हाला तर भिंगाचे दोन वक्रता केंद्र आहेत. कोणकोणते दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. एक आहे C1 आणि एक आहे C2. तर या दोन्ही वक्रता केंद्रामधून एक सरळ जाणारी काल्पनिक रेषा, दोन्ही गोलाच्या वक्रता केंद्रातून काल्पनिक जाणारी रेषा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मुख्य अक्ष असं म्हणतो. म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो. ठीक आहे. इथे जर बघितलं तर हे होणार प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा मुख्य अक्ष. समजले विद्यार्थी मित्रांनो? एवढं आय होप मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहे प्रकाशीय केंद्र, त्याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतो. आता हे काय असते बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जातात विचलित होत नाहीत अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. म्हणजे बघा विद्यार्थी काय असते, तुम्हाला माहित आहे मुख्य अक्षावर बघा ही जी रेषा आहे ना, ही आहे मुख्य अक्ष. ही काय? मुख्य अक्ष. तर मुख्य अक्षावर भिंगामध्ये एक बिंदू असतो आणि त्या बिंदूमध्ये ज्यावेळेस प्रकाश किरण जाते तर प्रकाश किरण विचलित होत नाही. ठीक आहे. प्रकाश किरण त्याची दिशा बदलत नाही. कधी? ज्या वेळेस तो त्या ऑप्टिकल सेंटर मधून किंवा प्रकाशीय बिंदू मधून जातो त्यावेळेस. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? प्रकाशीय केंद्र असे म्हणणार. सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या मी काय सांगतोय की भिंगामध्ये एक असा बिंदू असतो की प्रकाश किरण ज्यावेळेस त्या बिंदू मधून जाते त्यावेळेस ना ती आपली दिशा बदलत नाही, ती सरळ निघून जाते. ठीक आहे. मग अशा बिंदूला काय म्हणायचं? प्रकाशीय केंद्र म्हणायचं किंवा त्याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतो. बघा, हे प्रकाश किरण आलं, सरळ निघून गेलं. आपली दिशा बदलली का? तर नाही. हे P2 प्रकाश किरण आलं, सरळ निघून गेलं. इथं बघा, सरळ आलं, सरळ निघून गेलं, सरळ आलं आणि सरळ निघून गेलं. याला काय म्हणतात? याला म्हणतात प्रकाशीय केंद्र. त्यानंतर मुख्य नाभी कशाला म्हणायचं? त्याला आपण प्रिन्सिपल फोकस म्हणतो इंग्रजीमध्ये. सांगतोय तुम्हाला. आता बघा, बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणाऱ्या प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर तो मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात आणि त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. ठीक आहे. आता मला वाटत नाही तुम्हाला समजलं असेल मी वाचलेलं. सोपं आहे.
आता काय सांगण्यात आलेलं आहे, बहिर्गोल भिंग. बहिर्गोल भिंग तुम्हाला माहित आहे, दोन्ही बाजूनी बाहेर निघलेले असतात त्याचं पृष्ठभाग. त्या भिंगामधून, ठीक आहे, अक्षाला समांतर ज्यावेळेस प्रकाश किरण येतात, बरोबर आहे, आणि ज्यावेळेस प्रकाश किरण त्या भिंगामधून त्यांचं अपवर्तन होते. बघा इथं आहे भिंग आणि प्रकाश किरण आलं, आणि प्रकाश किरण आल्यानंतर भिंगामधून त्याचं अपवर्तन झालं, आणि अपवर्तन झाल्यानंतर प्रकाश किरण काय करते, मुख्य अक्षावर एका बिंदूवर जाऊन मिळते, तिथं भेटते, बरोबर आहे, म्हणजे अभिसारित होते. आणि ज्या बिंदूवर प्रकाश किरणे एक दुसऱ्यासोबत भेटतात, बघा लेन्स मधून बाहेर निघले, त्या भिंगामधून प्रकाश किरण बाहेर निघले की मुख्य अक्षावर कुठेतरी एकमेकांना ते भेटतात, आणि जिथं भेटतात त्याला आपण म्हणतो मुख्य नाभी, म्हणजे प्रिन्सिपल फोकस. लक्षात घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी तर लक्षात घ्याव्या लागतील. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, सॉरी हा, आकृती 7.5 अ मध्ये दाखविल्याप्रमाणे बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात, म्हणजे त्याला आपण अभिसारित होतात असे म्हणतो, म्हणून याला अभिसारी भिंग किंवा त्याला आपण कन्व्हर्जिंग लेन्स असे म्हणतो. बघा सोपं आहे. हा तुमचा भिंगा इथे दिसतोय बघा, हा तुमचा बहिर्गोल भिंग आहे. आता बघा हे आहेत प्रकाश किरण. प्रकाश किरण कसे येतात, अक्षाला समांतर, ठीक आहे, अक्षाला समांतर म्हणजे पॅरलल टू द ऍक्सिस, ते आपण पॅरलल टू द ऍक्सिस म्हणतो, बरोबर आहे. हे लाईट रेज येतात, प्रकाश किरण येतात अशा प्रकारे, ठीक आहे. ज्यावेळेस प्रकाश किरण समांतर येतात अक्षाला, आणि ज्यावेळेस हे परावर्तित होतात, ठीक आहे, सॉरी अपवर्तन होते, त्यावेळेस काय होतात, हे सारे प्रकाश किरण कुठंतरी एका बिंदूवर येऊन भेटतात, एकत्र होतात, ठीक आहे. अशा प्रकारे कुठंतरी मुख्य अक्षावर एकत्र येतात, आणि जिथं प्रकाश किरण एकत्र येतात, भेटतात मुख्य अक्षावर अपवर्तनानंतर, त्या बिंदूला म्हणायचं मुख्य नाभी, हे मुख्य नाभी. आता तुम्ही बघा की ही जी लेन्स आहे ही आहे बहिर्गोल, ही लेन्स म्हणा किंवा भिंग म्हणा, ही भिंग कोणतं आहे, हे बहिर्गोल भिंग आहे, बरोबर आहे. द्विबहिर्गोल भिंग समजते ना तुम्हाला. मग द्विबहिर्गोल भिंगातून प्रकाश किरण काय करत आहेत, एकत्र येत आहेत, अभिसारित होत आहेत, म्हणून या भिंगाला आपण काय म्हणणार, अभिसारी किंवा कन्व्हर्जिंग लेन्स म्हणणार. अभिसारी भिंग किंवा कन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणणार, ठीक आहे. आता बघा इथं जर बघितलं तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये बघा, अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात, जणू ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत. बघा आता हे कोणता भिंग आहे, हे आहे अंतर्वक्र भिंग. आता बघा प्रकाश किरण आले मुख्य अक्षाला समांतर, बरोबर आहे, आणि ज्यावेळेस याचं अपवर्तन होईल, ज्यावेळेस या प्रकाश किरणाचं अपवर्तन होईल, त्यावेळेस प्रकाश किरण अशा प्रकारे बाहेर पडतात, म्हणजे ते एकमेकापासून दूर जातात, आणि अशा प्रकारे दूर जातात की आपल्याला असं वाटतं की हे जे दोन प्रकाश किरण आहेत ना, हे मुख्य अक्षावरून येत आहेत. बघा जर तुम्ही इथून जर बघितलं ना, डोळ्याने इथून जर बघितलं, तर तुम्हाला असे वाटेल की हे दोन प्रकाश किरण ना अशा मुख्य अक्षावरून एका बिंदूने कुठेतरी येत आहेत, ठीक आहे. म्हणजे अंतर्वक्र भिंगामधून प्रकाश किरण काय करतात, दूर जातात, काय होतात, दूर जातात, म्हणून त्याला आपण अपसारी भिंग म्हणतो, किंवा त्याला आपण डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. अपसारी भिंग किंवा त्याला आपण डायव्हर्जिंग लेन्स असं म्हणतो. हे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे नाभी अंतर, त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. सगळं एकदा इरेज करू द्या मला. आता बघा महत्वाचं आहे नाभी अंतर. नाभी अंतर म्हणजे काय असते बघा, भिंगाची मुख्य नाभी, ओके, भिंगाची मुख्य नाभी म्हणजे कुठं, जिथं हे बघा, जिथं प्रकाश किरण एकमेकांना भेटतात, ती झालं मुख्य नाभी. या मुख्य नाभीपासून
प्रकाशीय मध्य म्हणजे या भिंगाच्या मध्यामध्ये एक प्रकाशीय केंद्र असते, एक प्रकाशीय बिंदू असतो. ठीक आहे. तर या दोघांमधले जे काही अंतर असते ना, याला म्हणतात नाभीय अंतर. बरोबर आहे. हे झालं वक्र भिंगामध्ये. आता अंतर्वक्र भिंगामध्ये बघा, इथं जर बघितलं, इथं आहे आपला प्रकाशीय मध्य. बरोबर आहे. आणि इथं बघा हा आहे आपला मुख्य नाभी. या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असते? नाभीय अंतर. ओके, याला आपण काय म्हणतो? नाभी अंतर म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यानंतर तुम्हाला बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा. आता प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथं एक्सपेरिमेंट वगैरे हे तुम्हाला काही समजून सांगत नाही. जे महत्वाचे मुद्दे आहेत या प्रकरणामधले तेच मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट, प्रत्येक बिंदू मी तुम्हाला इथं समजून सांगणार नाही. ठीक आहे. मुख्य जे बिंदू आहेत या प्रकरणामधले तेच मी तुम्हाला इथं समजून सांगणार. आता बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा. इथं बघा तुम्हाला दिसतोय, ही आहे बहिर्गोल भिंग. आता बघा, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. म्हणजे बघा, जर आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर आहे तर तो अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. ही आहे मुख्य नाभी. मुख्य नाभी बरोबर आहे, इथं लक्षात घ्या. त्यानंतर जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, बघा ही मुख्य नाभी इथं आहे आणि याच्यामधून जात असेल तर अपवर्तित झाल्यानंतर हे मुख्य अक्षाला समांतर जाणार आहे. ओके. आणि जर आपाती किरण जर भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्या वेळेस प्रकाश किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रकातून जाते, बरोबर आहे, त्यावेळेस ते आपली दिशा बदलत नाही. म्हणजे काय होईल? जात असेल तर त्याची दिशा बदलणार नाही. तर हे 3 नियम तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला उपयोग पडणार आहे आणि समोर सुद्धा आपल्याला याचं काम असणार आहे. ओके, लक्षात घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण बाकीच्या गोष्टी बघणार आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघणार आहे. ठीक आहे. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी विविध प्रतिमा, तर हे आपल्या इथं बघायचं आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणत आहात सर हे तुम्ही सोडलं का? हे तेवढं इम्पॉर्टंट नाहीये, एकदम सोपं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, ए बी आहे ना, एक वस्तू आहे. बघा इथं ए बी एक वस्तू आहे आणि इतर बघा बहिर्गोल भिंग आहे, इथं तुम्हाला दिसतोय बहिर्गोल भिंग. बरोबर आहे. आता ही जी वस्तू आहे ना, हे 2 F1, त्याला आपण इंग्रजीमध्ये मी म्हणतोय, मला सोपं जातंय, 2F1 च्या पाठीमागे ठेवलंय. बघा इथं आहे 2F1, त्याच्या पाठीमागे आपण त्या वस्तूला ठेवलंय. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? त्या बी बिंदूपासून 2 रेषा काढायच्या आहेत. त्या बी बिंदूपासून 2 किरण आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे. पहिलं जाईल समांतर अशा प्रकारे, आणि समांतर गेल्यानंतर ते काय करणार? मुख्य नाभीमधून जाणार आहे. परावर्तित झाल्यानंतर, परावर्तित नाही म्हणणार त्याला, आपण काय म्हणणार? अपवर्तित म्हणणार. बरोबर आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा कुठून जाईल? दुसरा जाईल प्रकाशीय केंद्रातून, म्हणजे तो सरळ जाईल. तर जिथं हे 2 किरण एकमेकाला छेदतात तिथं बनते प्रतिमा. पण कशी बनते बघा. आता हा आहे बी, तर इथं दोन्ही जे किरण आहेत बी पासून आलेले आहेत, म्हणजे इथं असणार बी डॅश. ठीक आहे. आणि त्याच्या वर असणार ए डॅश, म्हणजे प्रतिमा उलटी आहे. ठीक आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. ठीक आहे. आता मराठीमध्ये कसं आहे माहिती आहे का? मला पण तेवढं आठवत नाही. ठीक आहे. मला माहित आहे रिफ्रॅक्शन, मला माहित आहे, मला रिफ्लेक्शन माहित आहे. ठीक आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट माहित आहे. पण मराठीमध्ये नेमकं त्याला म्हणायचं काय? म्हणजे कन्सेप्ट मला माहित आहेत, पण मराठीमध्ये त्याला नेमकं म्हणतात काय हे मला माहित नाही. कारण काय होते की बऱ्याच वेळा आपण खूप दिवस झाले म्हणजे आपण मराठी माध्यमाला शिकवतच नाही ना, त्याच्यामुळे ह्या थोड्या अडचणी येतात. पण काही नाही, कालांतराने जर आपण बघितलं तर एक एक गोष्ट क्लिअर होत जाईल आणि मला पण या गोष्टी आठवत जाईल. ठीक आहे. कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, बाकीच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगतोय. फक्त वर्ड जर थोडा इकडे तिकडे झाला तर ते मात्र तुम्ही सांभाळून घ्या. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.